तर महाराष्ट्रामध्ये लवकरच भाजपचं ऑपरेशन कमळ राबवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मवियाचे नाराज आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय। दरम्यान काँग्रेसचे नाराज खासदार आणि आमदार भेटत असतात असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। काँग्रेसमध्ये राहून भविष्य नसल्याचंही काँग्रेसचे नेते सांगत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। पुढे बघू काय होतं असं सांगत त्यांनी सूचक विधान केलंय। दरम्यान ऑपरेशन डरमुळे भाजपकडे नेते जात असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय। आता त्यांच्याच कार्यकर्त्याला आणि नेत्यांना असं वाटतं, निवडून आलेल्या खासदारांना, की काँग्रेसमध्ये राहून काही आता आमचं पुढचं भविष्य काही चांगलं नाही। त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते आणि जनप्रतिनिधी आम्हाला भेटत असतात, त्यांचं दुःख ते मांडत असतात। त्यांच्याकडे खासदार आणि आमदाराकडे दुर्लक्ष आहे काँग्रेस पक्षाचं, त्यांच्या नेतृत्वाचं। काही लोक अस्वस्थ आहेत, तर पुढे बघू काय होतं। भारतीय जनता पक्ष अशी कोणती ऑपरेशन करू शकतं? त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे यंत्रणा आहेत, दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं पूर्ण यापूर्वी फोडलेले आहेत। एकनाथ शिंदेसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळून? भीतीपोटीच गेले ना। ते का ऑपरेशन लोटस होतो का? छे ते ऑपरेशन डर होतं। पळून गेले, घाबरून, भीती दाखवायची आणि पळवायचं। आणि मग तुम्ही तिथे गेल्यावरती तुमच्या संपूर्ण खटले मागे घ्यायचे, तुमची संपत्ती जप्त केलेली परत करायची, हे यांचे धंदे आहेत। नैतिकता नावाचा कोणताही प्रकार भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत मला दिसत नाही।